आज आपण पाहूया माझी स्वलिखित कथा सरप्राईज. सई, सई का त्या बाहुलीचे कपडे काढलेस? पैशाची किंमत आहे की नाही तुला? 8 तास पाहिलेन डोकं खुपसते, बॉसची बोलणी खाते, जीवावर उदार होऊन ट्रेनने प्रवास करते. कुणासाठी हे सगळं करते मी? तुझ्यासाठीच ना. तुला कदर नाही माझ्या श्रमांची. तुला काही पडलेली नाही आहे. तुझा पप्पा तिकडे नाटकाचे दौरे करतोय ना, मी सांभाळते हे तुझे सगळे नखरे. त्याच्या कमाईची निश्चित हमी नाही म्हणून मला ही तारेवरची कसरत नको असतानाही करावी लागते. तुला काही कमी पडू नये म्हणून छान छान खेळणी आणून देते. वाटतं माझ्याकडून तुला काही कमी नको राहायला. गेल्या महिन्यात 5,000चा टेंट आणला, तोही फाडलास. मी नाही फाडला, तो आपणच टरकला. सई मुसमुसत म्हणाली. हो का? मग या बाहुलीचे कपडेही आपणच टरकले असतील, गळून पडले असतील तिच्या अंगातून. आणि हो, तिचे केसही कापून टाकलेस. डोळा आत बसवलास तिचा. तिची छान डोळ्यांची उघडझाप करायची बाहुली. आमच्या वेळेला जत्रेतली प्लॅस्टिकची बाहुली मिळायची, तीही किती जपून वापरायचो आम्ही. पण तुझं तसं नाही ना, तू राणी सरकार. मम्मा आपल्या मनातली चिडचिड उद्वेग सईवर काढत होती. खरं तर राग चिडचिड करायची ती हक्काच्या माणसावरच. तिचा हक्काचा जिवलग जो त्याला नाटकाचं वेड होतं. सोन्यासारखी नोकरी सोडून त्याने स्वतःला रंगभूमीला वाहून घेतलं होतं. बरं, तेवढा त्या चमक स्पार्क असते तर तीही नाही. पण आपल्या कुवतीवर अवाजवी विश्वास मात्र होता. एक ना एक दिवस रंगभूमी गाजवेन, तुला महालाची राणी बनवेन, रुपया सोन्याने मढवेन, अशा गमजा मात्र मारायचा. मम्माची बडबड तणतण ऐकता ऐकता सई झोपी गेली. तिला बिचारीला कुठचं हे सारं कळायला. इवलूसं जग तिचं. त्यात पप्पा घरी नाही तर निदान मम्मा तरी जास्तीत जास्त वेळ आपल्याजवळ असावे. शेजारच्या बंटीच्या आईसारखं तिनेही शाळेतनं आलं की गरम गरम वरण भात गोष्टी सांगत आपल्याला भरवावा. मग चूळ भरली की तिच्या मांडीवरच निजावं. असं सारं त्या चिमुकल्या जीवाला वाटे. हिला काही बोलणं म्हणजे आपल्याच तोंडाची वाफ दवडणं, असं म्हणत गौरीने सईच्या अंगावर रजई घातली. इतक्यात मोबाईल वाजला. थोड्याशा नाराजीनेच तिने तो उचलला. हॅलो आई, बोल ग. अगं बोलतेच आहे. मला जरा तुझी नानकटाईची रेसिपी शेअर कर बघू. तुझे पप्पा आठवण काढतायत. हो आई, करते शेअर. ठेवू आता फोन? का गं बेटा, एवढी नाराज का वाटतेस? ते आई रोजचंच ग. ही सई हल्ली फारच चिडचिड करू लागले. पाळणाघरातही नुसती बाहेर पळायला बघते. कुणाची वेणी ओढ, कुणाला चिमटा काढ, काहीतरी चालूच असतं तिचं. मला बोलून घ्यावं लागतं हिच्या द्वाडपणामुळे. गौरा, अगं हो हो, कितीच रागा करून घेतेस. आठवतं तुला, मला शाळेत अभ्यासात मागे पडलेल्या मुलांची शाळा सुटल्यानंतर शिकवणी घ्यावी लागायची. तेव्हा तूही अशीच रागवायचीस, भांडायचीस. एकदा तर 2 तास मला घराबाहेर ठेवलं होतंस. तू आत रडत होतीस न मी बाहेर. तरी शेजार बरं होतं म्हणून बरं. अगं पण आई, मी नोकरी घरासाठीच करते ना. प्रमोशनसाठी परीक्षा देते, त्याचे क्लासेस, प्रवास, नोकरी, प्रवास, घाण्याच्या बैलासारखी फिरते मी. लहानपणी मला सोबतीला विशूदादा होता. हिला कुणीच भावंड नाही, त्यामुळे इरेसच पेटते अगदी. गौरा, अगं वाटतं मुलांना शाळेतनं घरी आलं की आई घरात असावी. तिला दिवसभर शाळेत काय काय जमती झाल्या त्या पायातनं शूज काढता काढता सांगाव्या. आणि आईच्या चेहऱ्यावरचे कौतुक मिश्रित विस्मयाचे भाव पाहावे. आत्ताशी कुठे 4थीत गेले सई. अजून बरंच पाणी निवळायचं आहे. नको काळजी करूस फार. तिला तू हवी आहेस, तुझा सहवास हवा आहे. बघ, थोडा वेळ काढत सईबाईंसाठी. दुसऱ्या दिवशी सकाळीही सईचे गाल टम्म फुगलेले होते. सई, मी रिव्हिजन घेते तुझी. वही घेऊन ये बरं इकडे. गौरीने ड्रेसला इस्त्री करता करता सईला सूचना केली. पण सई कुठची ऐकायला. थेट टेरेसमध्ये थपकल घालून बसली. गौरीला कसंच वाटलं. आपल्या मुलीने आपल्याला इग्नोर केलेलं कोणत्या आईला आवडेल. तिने फटाफट डबे भरले. सईच्या डब्यात तिच्या आवडीचे पोळीचे लाडू दिले. तिच्या चापून चोपून वेण्या बांधल्या. पाळणाघरवाल्या मावशीकडे सईला नेऊन सोडलं आणि घड्याळाच्या काट्यांकडे पाहत कामाला रवाना झाले. दुपारी शाळेची बस स्टॉपवर थांबली तशी सई उतरली.
समोर मावशी नव्हती, तर चक्क आई होती. सरप्राईज म्हणत गौरीने दोन्ही हात पसरवत आपल्या पिल्लाला बोलावलं. सईने अगदी धावत येऊन आईला गच्च मिठी मारली. घरात येईस्तोवर पेपर कसा होता, कुणी डब्यात काय आणलं होतं आणि पोळीचा लाडू मिस ब्रिगांझाला शेअर केला, अशा ब्ला 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 गप्पा सुरू होत्या. आईच्या हाताने दुपारचं जेवण अगदी मस्त झालं आणि दुपारी आईच्या कुशीत गाढ झोप. संध्याकाळी गौरीने सईला पार्लरमध्ये नेलं. नाहीतरी तिचा हेअरकट करून घ्यायचाच होता. दोघींचाही सेम हेअरकट हवा, अगदी डिट्टो. सईच्या हातावर टाळी देत गौरीने ब्युटिशियनला सूचना केली. सईला खूप खूप छान वाटलं. ती खुदकन हसली. हेअरकट झाल्यानंतर आरशात बघत दोघींनी एकमेकींना इंच का पिंच केलं. दोघींनी मिळून गुलाबी कापूस खाल्ला, पाणीपुरी खाल्ली, विंडो शॉपिंग केलं. दोघींसाठी एकसारखे इयररिंग्स, सँडल्स, नेकलेसेस, सेम रंगाचे ड्रेसेस घेऊन त्या घरी यायला रिक्षेत बसल्या. रिक्षात रिक्षावाल्यांची मुलगी बसली होती. रिक्षावाला म्हणाला, काय करणार बाईसाहेब, हिची आई ॲडमिट आहे, घरी हिला कोण सांभाळणार, म्हणून फिरवतो रिक्षेतून. काय झालं हिच्या आईला? TB झाला आहे मॅडम, डॉक्टर सांगतायत गॅरंटी नाही देता यायची. माझ्या पोरीसाठी तरी तिची आई जिती राहिली पाहिजे बघा. रिक्षावाल्याचा कंठ दाटून आला होता. एव्हाना बाहेर पावसाची सर सुरू झाली होती. सईचं लक्ष त्या मुलीकडे गेलं. ती मुलगी अगदीच अंग चोरून बसली होती. तिचे केस विस्कटलेले होते, फ्रॉकही मळका होता. तिचे डोळे पाण्याने भरले होते, जणू बाहेरचा पाऊस तिच्या इवल्याच्या डोळ्यांत दाटला होता. काय बी नाही व्हायचं माझ्या मायला बा, ती बरी होऊन येणार घरी. पळत्या गाड्यांकडे बघत निश्चयाने ती चिमुरडी म्हणाली. तसा तिचा बा कसनुसं हसला. त्याने बाह्यांनी आपले भरलेले डोळे निरपले. रात्री अभ्यास झाल्यावर सई आईच्या कुशीत आली. तिच्या हातात तिची बाहुली होती आणि आता तिने बाहुलीला नीटनेटका फ्रॉक घातला होता. तिचे कापलेले केस नीट विंचरून त्यांचा पोनी बांधला होता. अरे वा, बाहुली गोड दिसते ग तुझी, असं गौरीने तिला म्हणताच सई म्हणाली, हो आई, आज मी बाहुलीला छान छान फ्रॉकचं सरप्राईज दिलं आहे. पण बाहुले, रोज रोज सरप्राईज मिळणार नाही बरं. आता आपण मोठ्या झालो आहोत ना, मग आईला मुळीच त्रास द्यायचा नाही. आता आपण शहाण्यासारखं वागायचं, मुळमुळं रडायचं नाही, उठसूट हट्ट करायचे नाहीत बरं. अगं बाई, मोठं झालं माझं पिल्लू, असं म्हणत गौरीने सईला कौतुकाने कुशीत घेतलं. आई, तू मला कधी सोडून नाही न जाणार, सईने रडवेला सुरात विचारताच गौरीचाही गळा दाटून आला. म्हणाली, कुठेच नाही जायची माझ्या राणीला, माझ्या सोनपरीला, माझ्या गुळपापडीला सोडून. दोघी मायलेकी मग बाहुलीला मध्ये घेऊन गाढ झोपी गेल्या. धन्यवाद.